कोरोची व कबनूर जिल्हा परिषद मतदारसंघ वाद कल्याण पंचायत समिती कबनूर पूर्व पंचायत समिती निवडणूक 2026 महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कोरोची कबनूर जिल्हा परिषद मतदारसंघ उमेदवार लखन कांबळे, हातकणंगले पंचायत समिती पूर्व अधिकृत उमेदवार वाहिदा मुजावर या प्रसंगी उपस्थित अध्यक्ष कबनूर काँग्रेस अमोल पाटील, उपाध्यक्ष रया चिकोडे, उदय गीते, माजी सरपंच प्रसाद चव्हाण, राजू मुल्ला, राहुल भोसले, राजू बबानवार, श्रीधर कांबळे, मल्लप्पा माळी, प्रकाश शिंदे, सुकुमार धनवडे, गणेश कांबळे, रोहित कांबळे, अवधूत कुर्णे यांच्यासोबत भागातील मतदार बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण आलोय कबनूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. आपल्यासोबत आहे लखन कांबळे साहेब. जाणून घ्या आपण त्यांची काय प्रतिक्रिया आहे. साहेब नमस्कार. जय शिवराय. नमस्ते. जय शिवराय. साहेब, आपण कोणत्या मुद्द्याच्या आधारे आपण या इलेक्शनला सामोरं जातात? मी इथं मुद्दा मला महत्वाचा येतो, पाण्याचा प्रश्न लय मोठा येतो. कारण 8 दिवसानं 15 दिवसात पाण्याचा प्रश्न येतो, सगळ्यात मोठा आहे. आमच्या कोरची गावामध्ये 1 दिवस आड करून पाणी येते स्वच्छ. तसं मला कबनूर गावासाठी 1 दिवस आड करून स्वच्छ पाणी द्यायचे प्रयत्न करून मी देणार आहे. आपल्या भागामध्ये आता मी बघितलं साहेब, कचरा उठाव वेळेवर होत नाही किंवा घाणी साम्राज्य आहे, धुळे साम्राज्य आहे, रस्ते वगैरे बरोबर म्हणजे व्यवस्थित नाही आहेत. त्याबद्दल काय सांगाल का? जिल्हा परिषद माध्यमातून जी काही निधी येईल, जास्तीत जास्त निधी कबनूर गावासाठी आणून ते कचऱ्याचा प्रश्न, गटार, रस्ते हे सगळं, लाईट पाणी सगळं प्रश्न मिटवायचे मी प्रामाणिकपणे प्रयत्न करून मी नागरिकांसाठी सोय करेन. साहेब, ज्येष्ठ नागरिकांसाठी आपले काय व्यवस्था असणार, काय म्हणजे काय? ज्येष्ठ नागरिकांसाठी जी काही पेन्शन स्वरूपात असेल, काही श्रावण बाळ असेल, जी काही जिल्हा परिषद मधून जी काही स्कीम म्हणजे हे असेल, मदत असेल, ते मी जास्तीत जास्त करून प्रयत्न करून मी ज्येष्ठ नागरिकांसाठी मी प्रयत्न करेन. अपंग निधी जी काय आहे ते सुद्धा मी प्रयत्न करेन की अपंग निधीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करून द्यायची व्यवस्था करेन. म्हणजे कबनूर जिल्हा परिषद जे आहे ते भविष्य काय विकासाला मॉडेल होणार का साहेब? काय साहेब 100% होणार. मी जास्तीत जास्त गावाला वेळ देऊन आणि प्रयत्न करून गावाचा विकास कसा होईल हे प्रयत्न करून मी जिल्हा परिषद माध्यमातून करण्याची मी हमी देतो. मॅडम, आता जे काय लाडकी बहिणा म्हणजे लाडकी बहीण जी काय हे चालू आहे, योजना चालू आहे, त्या आपल्याला त्याचा काय फरक पडणार का मॅडम? काय त्याचा 100% फरक पडतोय. पण लाडकी बहीण योजनेच्या ऐवजी लोकांच्या जे गरजेच्या वस्तू आहेत, अन्नधान्य असू दे, पेट्रोल असू दे, लाईट पाणी असू दे, घर फळापट्टी असू दे, हे कमी करून प्रत्येक महिलेला, प्रत्येक कुटुंबाला त्याचा आर्थिक मदत कशी होईल, त्यांची आर्थिक बचत कशी होईल याचा प्रयत्न करायचा. मॅडम, महिलांसाठी काही रोजगार उपलब्ध होणार काय? 100% होणार. मी काँग्रेस पक्षाकडनं औद्योगिक सेलची जिल्हा अध्यक्ष आहे. त्यामुळे निवडून जर आले तर वरून पक्षाकडनं निधी घेऊन महिला रोजगार, बायकांना गारमेंटचे असू देत, घरोघरी उद्योग असू देत, याची पूर्णपणे त्यांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करायचा, रोजगार देण्याचा प्रयत्न करतो. कारण लाईट चावी, पाणी, गटार म्हणा सगळेच बोलतात मॅडम, पण महिलांच्या बाबतीत नवीन काय टेक्नॉलॉजी किंवा नवीन काय आपण काय सांगाल? महिलांच्यासाठी दादा घरोघरी त्यांना रोजगार निर्मिती होणं गरजेचं आहे. त्यांची कुटुंब चालत नाही. सगळी आर्थिक एवढी महागाई वाढवलीत ना, अक्षरशः घराघरातल्या बायका बाहेर पडतात. मुलाबाळांच्याकडे लक्ष नाही, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष नाही, शिक्षणाकडे लक्ष नाही. त्यामुळे महिलाला सक्षम करणं हे अतिशय गरजेचं आहे. जोपर्यंत आपण महिलांना सपोर्ट करत नाही, त्यांना उद्योगधंदे निर्माण करून देत नाही, तोपर्यंत आर्थिक परिस्थिती सुधारणार नाही आणि कुटुंब सुखी राहणार.